वंचित बहुजन आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर आहेत, त्याच्याचबरोबर भारी बहुजन महासंघाचे असणारे अध्यक्ष अशोक सोनवणे आहेत आणि पक्षाचे असणारे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे आज महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची आणि वंचित बहुजन आघाडीची कार्यकारिणीची बैठक आज आम्ही बोलवलेली आहे। या बैठकीमध्ये राजकीय चर्चा आणि त्याच्याचबरोबर निवडणुकीतले मुद्दे काय काय होणार या संदर्भातला आहे। ज्या घडामोडी होतात आहेत त्याच्यामधला एक महत्त्वाचा असं दिसते की इंडियाची बैठक होईल की न होईल याच्या संदर्भातली माहिती यायला लागलेली आहे। 3 राज्यांमध्ये BJP निवडून आलेली आहे। वर्तमानपत्र आणि मीडिया या सर्वांनी BJPची पिछेहाट होईल असं म्हटलं होतं, पण उलटं घडलं आहे अशी परिस्थिती आहे। अशा वेळेस सर्वांनी एकत्र येऊन देशाचं संविधान आणि जी एक हुकुमशाही या देशामध्ये येते त्याला थांबवण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे। प्राधान्य कशाला द्यायचं हा एक महत्त्वाचा भाग असा आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे। इथे लोकशाही वाचली तर राजकीय पक्ष वाचतात, राजकीय पक्ष वाचले तर मग सत्तेची आपण असणाऱ्या चर्चा त्या ठिकाणी करू शकतो, पण लोकशाहीच वाचली नाही तर राजकीय पक्ष वाचत नाही आणि राजकीय पक्ष वाचले नाही तर सत्ताच त्या ठिकाणी अस्तित्वात राहत नाही अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून येणाऱ्या लोकसभेमध्ये आम्ही सर्व राजकीय पक्षांना असणारं आवाहन करतो आहोत की लोकशाही टिकवणं आणि त्याच्याचबरोबर ही पार्लमेंटरी लोकशाही टिकवणं हे महत्त्वाचं आहे। या पार्लमेंटरी लोकशाहीमुळे वेगवेगळ्या समाजातल्या लोकांना उमेदवार म्हणून उभं राहता येतं आणि थेट पंतप्रधानापर्यंत जाता येतं अशी परिस्थिती आहे। उद्या कदाचित आम्ही संविधान बदलत नाही, पण अमेरिकेसारखी अध्यक्षीय पद्धत ही आणतो असं जर म्हणालं तर मग इथला माळी असेल, धनगर असेल, वंजारी असेल, बौद्ध असेल किंवा 17-18 पकड समाजातला माणूस असेल याला पंतप्रधान होता येणार नाही। मराठा समाजाला सुद्धा पंतप्रधान होता येणार नाही। याचं कारण की प्रत्येक समूह याचं क्षेत्र ठरलेलं आहे आणि त्या क्षेत्राच्या बाहेर त्या समूहातला माणूस आपल्याला दिसत नाही। याला अपवाद आपल्याला असणारं एकच त्या ठिकाणी दिसते आणि तो म्हणजे जो RSSचा वर्ग आहे हाच आपल्याला देशभरामध्ये पसरलेला दिसतो। समाजामधली उतरंडीची व्यवस्था बदलत चालली आहे याच्याबद्दल दुमत नाही, ती पूर्णपणे बदलली आहे अशी परिस्थिती नाही। आजही मतदान करत असताना माझा हात खालच्याला मतदान देताना थरथरतो, पण समाजामधल्या वरच्या वर्गाला मतदान देताना
माझा हात थरथरत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे उद्याची असणारी ही अध्यक्षीय पद्धत आली तर या ठिकाणी एकाच समाजाचा पंतप्रधान होऊ शकतो, राष्ट्रपती होऊ शकतो, दुसरं कोणीच होऊ शकत नाही. हा धोका आहे लोकशाहीला, असं पार्लमेंटरी लोकशाहीला धोका असं मी त्या ठिकाणी मानतोय. प्रादेशिक पक्ष आज असताना मुख्यमंत्री होऊ शकतात. याचं कारण की पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे म्हणून. उद्या केंद्र शासनामधली अध्यक्षीय पद्धत ही पुन्हा असणाऱ्या राज्यांमध्ये अध्यक्षीय पद्धत त्या ठिकाणी आणली तर आत्ताचे जे राजकीय पक्ष, प्रादेशिक पक्ष अस्तित्वामध्ये आहेत त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार आहे. आणि म्हणून इथल्या सगळ्या प्रादेशिक पक्षांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही हाक घालतोय की 2024मध्ये लोकशाही आणि ती पण पार्लमेंटरी लोकशाही टिकवण्यासाठी एकमेकांमधला संबंध ठेवले पाहिजेत, एकत्र येऊन त्या ठिकाणी लढलं पाहिजे. राष्ट्रीय पक्ष जे आहेत त्यांच्यापैकी कोणीतरी पुढाकार घेऊन प्रादेशिक पक्षांना एकत्र बांधण्याचा घाट घातला पाहिजे, ती जबाबदारी उचलली पाहिजे. आणि ती जबाबदारी येत्या 100 दिवसामध्ये उचलल्या जाईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय. की ज्याप्रमाणे तुम्ही काल देखील उल्लेख केला होता आणि आजही तसंच वक्तव्य जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी उद्घाटनाच्या वेळेस केले शाखेच्या, ते म्हणजे बॅलेट पेपरवरच निवडणुका व्हाव्या आणि यासाठी शिवसेना आग्रही आहे. मी एक पिटिशन जे आहे ते मुंबई हायकोर्टामध्ये चालवतोय. उद्या ती हिअरिंगला आहे. सर एक मिनिट जर मला संपू तर दे राजा. ते पिटिशन असल्यामुळे मी EVMच्या संदर्भातलं बोलत नाही. ते पिटिशन जर डिसमिस झालं तर मग बॅलेट पेपरवरती काय यावं याच्या संदर्भातलं मग मी बोलणार आहे. ती हिंमत काँग्रेस पक्ष कधीच दाखवणार नाही. कारण का 2004 साली मी ज्यावेळेस पडलो होतो त्यावेळेस माझंच स्वतःचं स्टेटमेंट होतं की मला लोकांनी पाडलं की EVMनी पाडलं. असं जर मला कोणी विचारलं तर मी असं म्हणेन की मला EVMनी पाडलं. सर 3 राज्याचा निकाल लागल्यानंतर आता काँग्रेस इथं 6 तारखेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बैठक घेणार आहे, त्यावर आपली काय प्रतिक्रिया? पण तो त्यांचा पक्ष आहे. मी काय त्याच्यावरती, मी काय काँग्रेसचा सदस्य नाही आहे. चलो थँक्यू. चला, महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आम्ही असणारा अगोदरपासूनच समझोत्याचं राजकारण होऊन झालं पाहिजे अशा भूमिकेमध्ये आहोत. आपले कितीही असेल तरी विरोधक जे आहेत त्यांचीही ताकद आपल्याला ओळखल्या आली पाहिजे. आज दुर्दैवाने जे विरोधक आहेत हे विरोधक नेत्याला आणि कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम, दाबण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि एकंदरीत आम्हाला विरोध करणार असाल तर आपली प्रकरणं आम्ही उखडून काढू आणि आपल्याला आतमध्ये टाकू अशी भीती देत अनेक राजकीय पक्षांना आपल्याबरोबर घेण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी चाललेला आहे. अशा ह्या पार्श्वभूमीवरती जे ह्या ताकदींना विरोध करू शकतात, RSS BJPला असताना विरोध करू शकतात, त्या सगळ्यांनी येऊन एकत्रितपणे होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका लढवल्या पाहिजेत असं आव्हान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि महाराष्ट्र कार्यकारिणीच्या वतीने या ठिकाणी मी करत आहे. आपण आता विचारा. सर, ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे इंडिया आघाडीची बैठक पुढे ढकलण्यात आली. त्याचं कारण असं कळतं की बरेच नेते जे आहेत ते उपस्थित राहू शकणार नाही. खरं तर नेते उपस्थित राहू शकणार नाही आहेत की वेगळं काही कारण? ते मी
आम्हाला आत्ता असणारं जे आहे गरज अशी वाटते की राज्यामधल्या पक्षांचं अस्तित्व ठेवून पार्लमेंटरी डेमोक्रेसी टिकवणं याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि ते जर प्राधान्य ठरलं तर मला वाटतं इथे असणारा समझोता होण्यामध्ये हरकत होणार नाही अशी परिस्थिती आहे. सर दुसरा प्रश्न असा आहे की भाजपच्या विजयानंतर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आपल्याला ती अस्वस्थता पाहायला मिळते सध्या गेल्या काही दिवसांपासून. अशातच आघाडीसोबत उद्धव ठाकरे राहतील की वंचित सोबत नवा एक पर्याय आघाडीचा तयार करतील काय वाटतं? वर्षा अगोदर आम्ही असणारं एकत्र लढणार असं जाहीर केलं आहे. आम्ही वारंवार त्यांना असणारं सांगतो की महाराष्ट्र विकास आघाडी जी आहे या महाराष्ट्र विकास आघाडीशी आपले जे संबंध आहेत त्या संबंधातून सीट शेअरिंग करून घ्या. त्यांची सीट शेअरिंग झाल्याशिवाय ते आमच्याशी सीट शेअरिंग त्या ठिकाणी करू शकत नाही. हा एक मार्ग आहे. दुसरा मार्ग आम्ही त्यांना असणारा हाही सांगितलेला आहे आणि तो म्हणजे की तिथे समझोता व्हायला वेळ लागत असेल तर मग आपण दोघं इथे असणारा एकत्र करून सीट शेअरिंगचा फॉर्म्युला त्या ठिकाणी तयार करायचा. राष्ट्रवादी येत असेल तर राष्ट्रवादीला घेऊ, काँग्रेस येत असेल तर काँग्रेसला घेऊ, ही असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असणारा पूर्णपणे हा जो बॉल आहे आता हा शिवसेनेच्या कोर्टामध्ये आहे. आता त्यांनी जर निर्णय घेतला नाही तर मी मागेही म्हणालो होतो की आम्ही 48च्या 48 जागेंची तयारी त्या ठिकाणी करतो आहोत. आमचा प्रयत्न जसं मी म्हणालो की समझोत्यातूनच इलेक्शन लढल्या पाहिजेत त्या भूमिकेशी आम्ही आहोत. पण ते झालं नाही तर मग 48च्या 48 जागा आम्ही लढवणार. इसलिए हम लोग आ सकते हैं. कल अगर यहाँ पर लिमिटेड डेमोक्रेसी या प्रेसिडेंशियल डेमोक्रेसी आई, जो केंद्र में होगा वो राज्य में होगा और उसी की वजह से जो आज हम लोग का सत्ता में भागीदारी की बात करते हैं, हिस्सेदारी की बात करते हैं, वो भागीदारी और हिस्सेदारी ख़त्म होगी क्योंकि हमने एक नई व्यवस्था स्वीकार कर ली है कि जो वर्चस्व मानती है ऐसी एक परिस्थिति है. ऐसे परिस्थितियों में हम लोग सब रीजनल पार्टियों को अपील करते हैं कि इस इलेक्शन में पार्लियामेंट्री डेमोक्रेसी बचाना ये अहम मुद्दा होना चाहिए और उसके लिए किसी न किसी नेशनल पॉलिटिकल पार्टी ने प्रयास करना चाहिए कि वो सभी को इकट्ठा कर कर ये जो देश के ऊपर, ऐसा मैं मानता हूँ, आम जनता के ऊपर जो संकट मंडरा रहा है उसको लोकसभा के इलेक्शन से जवाब दे और जो संविधान है, पार्लियामेंट्री डेमोक्रेसी है, यही चलती रहेगी. इसको बरकरार रखने के लिए मेरे ख्याल से सब ने सोचना चाहिए और वो अपील हम लोग सबसे कर रहे हैं.